नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल मी सर्वांचं स्वागत करते। हे बघा, आपण पतल्या पोह्याचा चिवडा करणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। इथे एक 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, शेंगदाणे आहेत, डाळवा आहे, कढीपत्ता, खोबरं, लसूण, लिंबू घेतलेला आहे। इकडे पतले पोहे घेतले आहेत, त्याला निवडून घेतलेला आहे मी, चाळून वगैरे घेतलेला आहे। किलो म्हणून 1 किलो पोहा आहे। तेल टाकलेलं आहे, पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये मी टाकून घेते पोहे। हे बघा, तपलेलं आहे छान पातेलं। पोहे टाकून घेते यामध्ये मी सर्व। भाजून घेतलेले आहेत पोहे मी काढून घेते। हे बघा, मस्त आपला रंग भाजले, खरपूस भाजलेले आहेत। छान भाजलेले आहेत। हे बघा, पातेलं तपलेलं आहे, मी तेल टाकून घेते आपल्याला पोह्याचा चिवडा करायसाठी। जिरे टाकते, कढीपत्ता टाकून घेते, खोबरं टाकते, लाल झालेला आहे आपलं खोबरं। हे बघा, छान लाल झालेला आहे। शेंगदाणे टाकून घेते, शेंगदाणे आणि डाळवा एकत्रच टाकते। मिरच्या टाकून घेते, लसूण टाकते, धने पावडर आहे ते टाकून घेते मी। गॅस कमी केलेला आहे। हळद आहे, 2 चमचे टाकलेला आहे हळद। चवीनुसार लाल मिरची टाकून घेतलेला आहे मी चवीनुसार। हे बघा, ते भाजलेलं आहे। आता नमक टाकून घेते मी। गॅस बंद करून टाकलेला आहे, त्यामध्ये नमक टाकते मी। लिंबू आहे ते पिळून घेते। साखर आहे, थोडीशी चवीनुसार टाकते चमचभर। झालेलं आहे, यामध्ये मी पोहे टाकून घेते। हे बघा, याला असं हलवून घेते सगळं बुडातून, म्हणजे एकजीव होईल सगळं। मीठ आणि मसाला, मिरची वगैरे सगळं एकत्र होईल, आपल्या पोह्याला लागेल त्यासाठी। कढीपत्ता ना मुरमुऱ्यामधला, मुरमुरे नाही, पोह्यामधला एकच नंबर लागेल खायला आपल्याला। कडक होतं ना, मस्त लागते चिवड्यातला, पोह्यामधला खायला। हे बघा, आपला चिवडा रेडी झालेला आहे, बघू शकता। मस्त लगे खाण्यासाठी रेडी आहे। दीपावलीमधला मस्त खमंग पदार्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला।